आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देश हादरवला होता आणि ज्याचा निकाल येण्यासाठी तब्बल 6 वर्षे लागली। ही घटना आहे तमिळनाडू राज्यातील, जिथे पोलीस कोठडीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आणि आता 2026 मध्ये न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत 9 निलंबित पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली। ही घटना 2020 मधील लॉकडाऊन काळातील आहे। कोविड-19 मुळे देशभरात कडक निर्बंध लागू होते। त्या काळात थुथुकुडी जिल्ह्यामधील साथनकुलम या ठिकाणी पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स हे राहत होते। जयराज हे एक छोटे व्यापारी होते आणि त्यांचा मुलगा मोबाईल दुकान चालवत होता। 19 जून 2020 रोजी दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली। सुरुवातीला हा एक छोटा नियमभंग वाटत होता, पण पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होते। पोलिसांनी दोघांनाही साथनकुलम पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि तिथे चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा छळ करण्यात आला। नातेवाईकांच्या मते त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, इतकी की त्यांना गंभीर दुखापत झाली। यानंतर 21 जून रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि कोविड पट्टीच्या कारागृहात पाठवण्यात आलं, पण त्यावेळी त्यांची तब्येत खूपच बिघडली होती। 22 जून रोजी जे बेनिक्स यांना छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर काही तासातच त्यांच्या वडिलांचा पी जयराज यांचाही मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। लोकांनी पोलीस अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला। सोशल मीडियावर जस्टिस फॉर जयराज अँड बेनिक्स हा हॅशटॅग ट्रेंड झाला। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडी कडे होता, पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सीबीआय कडे तपास सोपवण्यात आला। सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। पोलीस स्टेशन मधील टेबल आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले। सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले होते, म्हणजेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणात एक महिला कॉन्स्टेबलची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली। तिच्या साक्षीमुळे पोलिसांचा छळ आणि अत्याचार स्पष्ट झाला। तपासादरम्यान एका आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, पण उर्वरित 9 निलंबित पोलिसांवर खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले। यानंतर सुरू झाला 6 वर्षाचा न्यायालयीन लढा। पीडित कुटुंब न्यायासाठी झगडत राहिले आणि अखेर 2026 मध्ये मदुराई येथील न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला। न्यायालयाने सर्व 9 निलंबित पोलिसांना दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। न्यायाधीशांनी या प्रकरणाला अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणारे असे संबोधले। न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की हे फक्त एक गुन्हा नाही, तर सत्तेचा गैरवापर आणि मानवाधिकारांचा भंग आहे। न्यायाधीशांनी असेही म्हटले की जर या प्रकरणात कठोर शिक्षा दिली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा घटना पुन्हा घडू शकतात। या निकालानंतर पीडित कुटुंबानेही आपली प्रतिक्रिया दिली। बेनिक्स यांच्या बहिणीने सांगितलं की 6 वर्षांनंतर आम्हाला न्याय मिळाला, पण आम्ही जे गमावलंय ते कधीच परत मिळू शकत नाही। त्यांनी पुढे सांगितलं की हा केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही, तर देशातील प्रत्येक सामान्य नागरिकासाठी न्याय आहे। तर मित्रांनो, हा निकाल भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक मोठा टप्पा मानला जातो, कारण पोलीस अत्याचाराच्या प्रकरणात इतकी कठोर शिक्षा देणं अत्यंत दुर्मिळ आहे। हा निर्णय एक स्पष्ट संदेश देतो की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणारच। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा।